असं का करतायत पोलीस? काहीच कोऑपरेट करत नाहीत, काही धड सांगत नाहीयेत. त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत ना. नाही पण काका हो, मी फक्त फोन ट्रेस करायला सांगते, बाकी काही नाही ना. त्यांनी प्रयत्न केला होता शिवा, पण तो फोन एआयच्या मदतीने केलेला आहे, त्यामुळे त्याचं लोकेशनही ट्रेस होत नाहीये आणि तो कुठून केला होता हेही कळत नाहीये. पण नक्की काय झालंय ते कळलंय का? हे बघ वहिनी, घाबरून जाऊ नकोस, पण आशू विरुद्ध केस खूप स्ट्रॉंग आहे आणि पुरावे सुद्धा. अहो सर, तुम्ही तर आशूला ओळखता ना. अहो तो असं का करेल? तुम्ही उलट तपासणी तरी सुरू करा, म्हणजे सगळं सापडेल ना. अहो मॅडम, तुम्हाला कळत कसं नाहीये? आशूच्या ब्लडमध्ये अल्कोहोल सापडला आहे आणि त्याच्या नखामध्ये जी स्किन सापडली आहे तीही अंजलीचीच आहे. सध्या तरी खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत त्याच्या विरुद्ध आणि हे सगळं त्यांनीच केलंय याचा पुरावाही आहे. अहो पण सर, तो एवढं म्हणतोय की त्याला काहीच आठवत नाही, तर तुम्ही त्याचं निदान ऐकून तरी घ्या ना, काय होतंय त्याला. हे बघा मॅडम, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, ह्या सगळ्याचा पुरावा लागतो आणि पुराव्यावरच चालतं सगळं काय. आणि ही केस जर कोर्टात गेली ना तर आशूला शिक्षा होणारच. बापरे, आता हे बघ, तू काळजी करू नकोस, मी एका मोठ्या वकिलाशी बोललोय, भाऊंचं पण बोलणं झालंय त्याच्याशी. उद्या जर कोर्टात केस उभी राहिली तर तो लढेल आपल्या बाजूने. पण कोर्टात केस जाण्याच्या आधीच सौक्षमोक्ष लागला पाहिजे. फोन करतोय ना तो सापडला पाहिजे. ते झालं ना तर सगळंच सापडेल. मला असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला कोणाला पटणार नाहीच, पण आपण आशूवर एवढ्या मोठ्या डीलची जबाबदारी द्यायला नको होती. एक मिनिट ताई, तो सगळं बरोबर करत होता, त्याची काहीही चूक नाहीये. सगळं व्यवस्थित हँडल करत होता तो. ऑब्व्हियसली डीलचं काम पण पूर्ण होत आलं होतं. हो ना, मलाही म्हणला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये अनाउन्समेंट करणार आहे म्हणून. मध्येच कोणीतरी विष कालवलंय. मला वाटलंच होतं तुम्ही हेच म्हणाल, पण भाऊ किंवा काकाने हे हँडल केलं असतं ना तर परिस्थिती अशी नसती. आणि सुहास आणि मी जर हे केलं असतं तर तुम्ही आम्हाला किती ऐकवलं असतं. पण आशूला तुम्ही कोणीच काहीच बोलत नाहीयेत का? तर वंशाचा दिवा आहे तुमचा, वारस आहे, लाडका आहे ना. कीर्ती, जा तू तुझ्या रूम मध्ये जा. तुला चांगलं बोलता येत नाही ना? मी काही चुकीचं बोलत नाहीये. काय कीर्ती, ऐक ऐक, चल. अरे पण हे काहीच बोलत नाहीये त्याला. मी बोल. मी सांगतोय तसं बोलत जा. ओके. माझ्यावर खूप अन्याय झालाय, मला जीव द्यावासा वाटतोय. माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय आणि मला जीव द्यावासा वाटतो. जर लवकरात लवकर मला न्याय नाही मिळाला तर मला ते करावं लागेल. हा, खोटं वाटतंय जरा खरं वाटू दे. आणि लक्षात ठेव, सतत त्या आशुतोष देसाईचं नाव घेत राहा. आशुतोष देसाई हे नाव आहे त्या माणसाचं. जगणं मुश्किल केलंय. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. या गोष्टीसाठी मी न्याय मागतेय. मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे यामध्ये. आता मस्त झालाय व्हिडिओ, सोशल मीडियावरती व्हायरल करून टाक. आशुतोष देसाईची ना मोठी बदनामी झाली पाहिजे. जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिला पाहिजे तो. डन. ते सगळं ठीक आहे, पण माझे पैसे कधी मिळणार आहेत? काळजी करू नकोस, रात्री तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील पैसे. ठीक. मी काय म्हणतो शिवा, भाऊ आणि काका म्हणत होते तसं आपलं बिझनेसमध्ये कोणी दुश्मन आहे का, म्हणजे कोणाचा आपल्याशी वाकडा आहे का जो हे करू शकतो, याची चौकशी करूया ना. बरोबर बोलते शिवा. ते मागं नाही का ज्यांनी भाऊला किडनॅप केलं होतं, काय नाव पाहिजे त्याचं? राणे. हा, राणे. तो तर नाही याच्या मागं? नाही अरे, माझ्या पण डोक्यात आलं होतं, पण तो जेलमध्येच आहे अजून. मग कोण असेल तेच तर कळत नाहीये ना. पण मला ना त्या मुलीमध्येच काहीतरी गडबड वाटते. ए भाई, तिचं सोशल मीडियावर अकाउंट असेल ना, ते चेक करू. हा, आहे ना, नाव अंजलीचं त्यात. हा, थांब मी चेक. पण असं काही मिळालं नाही मला. पण
आहे, गडबड तर आहे काहीतरी. ही पोरगी ना कन्फर्म पैशांसाठीच करते सगळं. तिच्या मागे कोणतरी असणार. मलाही तेच वाटतंय, पण काहीतरी क्लू मिळाला पाहिजे. हा पण म्हणजे पोलीस काय बोलले ते तपास करताय ना? हो, पोलीस म्हणालेत की नंबर ट्रेस करतील, पण गडबड तर आहे रे. काय सगळे पुरावे आशूच्या विरोधात आहेत, काय करता येत नाहीये. शिवा तू टेन्शन नको घेऊ, आम्ही व्यवस्थित विचारतो लोकांना, काहीतरी माहिती मिळेल. ए भाई हे बघा. काय माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय आणि मला जीव द्यावासा वाटतोय. जर लवकरात लवकर मला न्याय नाही मिळाला तर मला तेच करावं लागेल. काय मुलगी आहे रे? शिवा, त्या मुलीने स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर संपलं ना माझ्यासाठी सगळं. आशू, काहीही संपलेलं नाही आणि 100% ती मुलगी काही स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही. म्हणजे अरे म्हणजे ती फक्त प्रेशर टाकायला हे सगळं करते. पण का? मी काय केलंय? अगं माझं काय चुकलंय? तुझं काही चुकलेलं नाही आशू, खरंच. पण आशू ऐक ना, हे बघ, त्या दिवशी त्या रात्री का जे काही घडलं असेल ना, का छोट्यातली छोटी गोष्ट आठवून बघ ना. आपल्याला थोडं जरी काही आठवलं ना तर खूप मदत होईल. अरे तू मला जेवढं सांगितलं तेवढंच आठवतंय मला. मी पडलो होतो तिथे आणि मी झोपलो होतो कदाचित. मला इतकी गाढ झोप लागली होती, का बेशुद्ध होतो मी, मला काही. एक मिनिट तेच ती झोप का लागली, कशामुळे लागली? तू काही प्यायलं होतंस का? विस्की प्यायलो होतो, पण आता विस्कीत अधूनमधून पितच असतो मी. मग त्यांनी काही चढतेच असं नाही आहे किंवा काहीच होत नाही बऱ्याचदा. आणि त्या दिवशी तर आपण अख्खी वाईनची बाटली पिली. काय मी बेशुद्ध पडलो होतो? मग तू काही असं खाल्लं होतंस का? काहीतरी तर आठव. नाही, मी काही खाल्लंही नव्हतं शिवा, काहीच नाही. मी काय यार. ठीक आहे आशू, आता मलाच काहीतरी करावं लागेल. पोलिसांच्या भरोशावर राहून नाही चालणार. आशुतोष देसाई हे नाव आहे त्या माणसाचं. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. शिवा, आशू उठला का ग? कसा आहे तो? हो, उठला तो. त्याचा तापही गेलाय आता, पण या सगळ्याचं खूप टेन्शन घेतलंय त्याने. काही लोक ना पैशांसाठी काय वाटेल ते करतात. किती खालच्या थराला गेली आहेत ही लोक. त्यांना देवाचीही भीती नाहीये. मला काय वाटतंय, आपण त्या मुलीच्या मागे एखादा गुप्तहेर लावला तर म्हणजे त्यांनी मदतच होईल ना आपल्याला. नाही नको, अजिबात नको. बघितलं ना ती मुलगी कशी बोलत होती व्हिडिओमध्ये, किती कांगावा करत होती ती. नको काहीतरी एकाचं दोन करून सांगेल. माझा विश्वास नाही त्या मुलीवर. आशुतोष देसाई हाय हाय. आशुतोष देसाई हाय हाय. आशुतोष देसाई हाय हाय. स्त्रीवर अन्याय करणारा देसाईचा धिक्कार असो. स्त्रीवर अन्याय करणारा देसाईचा धिक्कार असो. थांबा. हे बघा, मी विनंती करते तुम्हाला सगळ्यांना, माझ्या मुलाने काहीही केलेलं नाहीये. पोलीस तपास करतायत आणि त्याच्या विरुद्ध अजून एकही पुरावा मिळालेला नाहीये. तुम्हा दोघींना लाज नाही वाटत का? एका नराधमाला तुम्ही प्रोटेक्ट करताय. अहो पण तुम्ही थांबाच येत आहे, बोलू दे त्यांना. तुम्ही बोला. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? ती मुलगी एवढं ओरडून सांगते तरी तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेताय. नक्की तुमचाच मुलगा आहे ना? अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा ना नसलेलाच बरा. असल्या मुलांमुळे समाज बिघडतोय. शिवा, अगं हे काय बोलतायत? आशू मुलगा आहे माझा, मी हे सगळं नाही ऐकून घेऊ शकत. हे बघा, तुम्हाला हे सगळं बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. त्याच्या विरोधात काहीही मिळालेलं नाहीये अजून. तो सरळ मार्गाने चालणारा मुलगा आहे. मग कालच कसा मार्ग चुकला?
का तिथे कोणी नव्हतं म्हणून त्याचा फायदा घेतला त्याने? तसंही आईच्या आणि बायकोच्या न कळत आपला मुलगा आपला नवरा काय करतोय माहिती नाही का? झालं तुमचं? नाही कोणाला काही अजून बोलायचं आहे का? बोला अजून हवं तर, किंवा जे बोललात ते त्याने समाधान वाटलं का सगळ्यांना? हां मग मी बोलू आता? ही आशुतोषची आई आणि मी त्याची बायको. त्याने आत्तापर्यंत एकदाही गैरवर्तन केलेलं नाही याची साक्ष आम्ही दोघी आहोत. आणि एक आई म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या मुलावर मी काय संस्कार केलेत हे मला पूर्णपणे माहिती आहे, म्हणूनच मी इथे उभी आहे. अहो आशुतोषने पुढाकार घेऊन आमच्या वस्तीत सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू केलेत मुलींसाठी. तुम्ही हवं तर तिथल्या मुलींना विचारू शकता की तो कसा आहे, तुम्हाला कळेल. मला सांगा, हे एवढं सगळं करणारा मुलगा असं करू शकतो का? अहो सरळ आहे, त्याला फसवलंय कोणीतरी, त्याच्यावर खोटा आळ घेतलाय. आणि हे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करीन. आणि तसं नाही ना झालं तर मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, हा शब्द आहे माझा. हे बघा, पण जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही असाच मोर्चा घेऊन याल ना त्याच्या बाजूने? कारण काय, मुलींवर बायकांवर अत्याचार होतात त्याचं प्रमाणही खूप आहे, पण या सगळ्याचा फायदा घेणारे पण खूप लोक आहेत. त्यांचा बुरखा फाडायला पाहिजे आपण. तर तेव्हा पण तुम्ही सगळे याल ना? हो नक्कीच येऊ. धन्यवाद, तुम्ही एवढं ऐकून घेतलं. येतो आम्ही. शिवा, हे बघ, आत्ता जे झालं ते भविष्यातही होऊ शकतं, पण हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. हे सगळं आपण करू. तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं. त्या बायकांशी बोललो आम्ही, त्यांना समजावणं खूप कठीण होतं, पण शिवाने छान समजा. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो खूप. माझ्यामुळे तुम्हाला हे असले टॉन्ट्स ऐकायला लागतात. माझ्यामुळे ते कंपनीचं नाव सगळं बर्बाद होत आहे. माझ्यामुळे आपल्या फॅमिलीची इज्जत जाते. कशाला मला अक्कल नाही, मी कशाला गेलो ती? ऐकून घे, ऐक ना. हे बघ तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तू काहीही केलेलं नाहीयेस, मला माहिती आहे. अरे आशू, तुझी काहीही चूक नाहीये, आणि लोक काय नावं ठेवायला तयारच असतात. झालं तर माझ्यामुळेच ना, पण मी त्या क्लब मध्ये जायची काही गरजच नव्हती. उगाच गेलो पार्टीला. काय पार्टी? हे बघ, तुला कोणीतरी फसवलंय, मुद्दाम केलंय कोणीतरी हे. पण सगळे पुरावे माझ्याच अगेन्स्ट आहेत. आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे. शू, मी आहे ना, मी सगळे पुरावे आणीन. इतक्या सहज काहीच सोडून देणार नाही मी, आणि मला पूर्ण विश्वास आहे तू हे काहीही केलेलं नाहीयेस. ज्या कोणी हे केले ना त्याला तर मी शोधून काढीनच. तू काळजी नको करू, मी येते. शिवा, मी पण येतो सोबत. नाही काका, तुम्ही सगळ्यांसोबत थांबा, मी येते. आशू, हे बघ, तू धीर धर. हा, सगळं नीट होईल. मी तुला यातनं बाहेर काढणार, माझ्यावर विश्वास ठेव. मी येते. शिवा नको जाऊ अगं. उगाच आशू, उगाच काहीतरी झालं. शिवा थांब. काय झालं सीते? शिवा, मला असं नाही वाटत की तू आता स्वतःहून काही करावंस. जे काय करायचंय ते पोलिसांना करू देत. तू आता आशूजवळ थांबणं जास्त गरजेचं आहे. सीताई, अहो तुम्ही काल बघितलंत ना, पोलीस काहीच विश्वास ठेवत नाहीये. त्यांनी हा विश्वास ठेवलाय की हे सगळं आशूने केलंय. त्या मुलीला जाबही विचारत नाहीयेत ते. अगं हो, पण तू काय करणार आहेस आता? मला नाही माहिती, पण असं बसून पण नाही राहू शकत नाही. बरं ठीक आहे,
पण जे काही करशील ते शांतपणे कर. स्वतःची काळजी घे, सांभाळून कर. ठीक आहे? हो सीताई, येते मी. किती विचित्र आणि बेजबाबदार मुलगी आहे ही. हिने आता आशू जवळ थांबायला हवं होतं ना, पण नाही, गेलीये हिरोगिरी करायला. कीर्ती, शिवा जे करेल ना ते योग्यच करेल. तू काळजी नको करूस त्याची. हो बरोबर आहे. तसंही माझ्या बोलण्याचा तुमच्यावर काही परिणाम होणारच नाहीये ना. आजी, वंदना ताई. कसं आहेस बाळा? काळजी करू नकस, समजा व्यवस्थित होईल. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे काही चुकीचं करणार नाहीत जावई बापू. तुम्ही बसा ना. बसा बसा. कसं काय येणं केलं? रस्ता चुकलात का? कीर्ती, म्हणून काकू इथून गेली, मला आत्ता कळलं. आई नाही म्हणजे विसरली नाहीयेस ना काकूला कसं वागवलंय ह्या लोकांनी? मला सगळं आठवतंय, पण मला वाटतं तू विसरलीयस की मोठे बोलत असताना लहानांनी तोंड घालू नये मध्ये. बघितलंस ना काकू, तू कशाला उगाच नको ते प्रयत्न करतेस? काही उपयोग होणार नाहीये. नाही म्हणजे लोक त्यांना जे हवंय तेच करणार आहेत ना. कीर्ती, तुझं काही काम नसेल ना इथे तर तू जा. अगं माफ करा सीताई, म्हणजे असं अचानक न सांगता नव्हतं यायचं आम्हासनी, पण बातमी ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली हो. जीव घाबरा झाला म्हणून न सांगता आलो आम्ही. पण आम्हाला खात्री आहे आशूनं काय बी केलेलं नाही. आणि जो माणूस खरा असतोय का नाही त्यांना घाबरायचं नसतंच. काय बी होणार नाही तुला आशू. तू हिंमत हारू नकोस बरं का. आणि जावई बापू, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. मी ना देवीच्या देवळात गेलते, अंगारा आणलाय तुझ्यासाठी. तो लावला ना की समधी वाईट शक्ती आणि सगळं आहे का नाही ते पळून जाईल. कीर्ती, हसतीस काय? तुला अक्कल आहे का जरा तरी? सुहास, बरं झालं सुहास, तूच बोललास. तिला तूच शांत करू शकतोस. अच्छा मग डोक्यावर बसवा अजून. आणि आशूलाच कशाला, अख्ख्या घराला लावा ना अंगारा, गरज आहे त्याची. मूर्खपणा लावलाय सगळा. जी माफ करा, तिचं बोलणं मनावर नका घेऊ. आशूची या सगळ्यातून लवकर सुटका होऊन दे, खूप त्रास होतोय त्याला. होणार, समद्यातनं सुटका होणार, काय बी होणार नाही तेच नाही. हो अंगारा लावला का नाही का समद चांगलं होणार. आणि जो माणूस खरा असतोय का नाही तो नेहमी जिंकतोय, तो कवा बी हरत नाही. हा तवा हिम्मत हरायची नाही काय.